ओके, लेट्स कंटिन्यू. तर लास्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं, मिनिमा कसे फॉर्म होते आणि मिनिमाचं इक्वेशन. तर हे दोन इक्वेशन जे आहेत ते फॉर मिनिमा पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे मिनिमाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील डिफ्रॅक्शन पॅटर्न मधले, तर हे दोन फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. फर्स्ट इज ए साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा. हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा? कुठल्याही मिनिमाची म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड मिनिमाची अँग्युलर पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी, आणि त्याच मिनिमाची लिनियर पोझिशन म्हणजे किती एमएम ला सेंट्रल मॅक्सिमा पासून किती डिस्टन्सला मिनिमा असेल हे फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? एक्सएन इज इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय ए. तर याच्यातल्या सगळ्या टर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. ए म्हणजे काय आहे? स्लिट विड्थ आहे, स्लिट विड्थ. ठीक आहे. आणि हे कॅपिटल डी म्हणजे काय आहे? सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स. आता हे कॅपिटल डी मोस्ट ऑफ द टाइम फोकल लेंथ ऑफ लेन्स देखील असतं, म्हणजे तिथं जी लेन्स वापरलेली आहे. काही वेळेला डायरेक्टली क्वेश्चन मध्ये काय दिलेली असते? फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन मध्ये जी काही लेन्स वापरलेली आहे त्या लेन्सची फोकल लेंथ दिलेली असते. तर त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? कॅपिटल डी म्हणजे फोकल लेंथच घ्यायचा आहे. कॅपिटल डी इज इक्वल टू फोकल लेंथ किंवा डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन घ्यायचं आहे. सो दिस इज फॉर मिनिमा. ठीक आहे. आता फॉर्मेशन ऑफ मॅक्सिमा बघूया. फॉर्मेशन ऑफ मॅक्सिमा. मॅक्सिमा कशी फॉर्म होते आणि त्याची इंटेन्सिटी साईडला कमी 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 का होत जाते, हा पार्ट याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायला मिळेल. ओके. आता बघा, सेंट्रल मॅक्सिमा नंतर काय असणार आहे? सेंट्रल मॅक्सिमा नंतर फर्स्ट मिनिमा नंतर फर्स्ट मॅक्सिमा, म्हणजे अँगल जो आहे तो θ1' फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. θ1', म्हणजे त्या अँगलला जाणारे काहीतरी रेज असले पाहिजेत. ओके. सो वन्स अगेन दिस इज अ स्लिट. याच्या पाठीमागं काय असणार आहे? पॅरलल बीम ऑफ लाईट असणार आहे. ओके. ही तुमची स्लिट आहे आणि इथून पुन्हा एकदा रेज मुव्हिंग ॲट अन अँगल स्ट्रेट डायरेक्शनला θ1' किंवा θ1 अँगलला. हिअर देर इज अ स्क्रीन कॉन्व्हेक्स. ऍक्च्युली ही सिलेंड्रिकल लेन्स असणार आहे, कारण स्लिट असेल तर आपल्याला सिलेंड्रिकल लेन्स वापरावं लागते. आणि सपोज हिअर फर्स्ट मॅक्सिमा फॉर्म होते. फर्स्ट मॅक्सिमा. ओके. किंवा फर्स्ट ऑफ ऑल सेंट्रल मॅक्सिमा बघूया, त्याच्यानंतर फर्स्ट मॅक्सिमा बघूया. आता सेंट्रल मॅक्सिमा कुठं होणार? एक्झॅक्टली स्क्रीनच्या सेंटरला इथं सेंट्रल मॅक्सिमा तयार होणार. सपोज हिअर देर इज अ लेन्स. तर सेंट्रल मॅक्सिमा फॉर्म होण्यासाठी सगळे रेज स्ट्रेट ट्रॅव्हल करतात. आता बघा, इथं ए बी या पार्ट मधल्या म्हणजे सेंट्रल मॅक्सिमाचा पार्ट सुरुवातीला बघतोय. सेंट्रल मॅक्सिमा कशी फॉर्म होते? सेंट्रल मॅक्सिमा. हिअर देर इज अ सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे. आता बघा, ए पासून निघालेली वेव्ह या सेंट्रल मॅक्सिमाचा पॉइंट सपोज काय असेल? सी असेल. तर ए पासून निघालेली वेव्ह सी पर्यंत जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते तेवढंच बी पासून निघालेली वेव्ह सी पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करते. किंवा एच्या जस्ट खालची वेव्ह जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तेवढंच डिस्टन्स बीच्या वरची वेव्ह जी आहे तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. म्हणजे इथं लक्षात घ्या, सगळ्या वेव्स ए बी पार्ट मधल्या सगळ्या वेव्स काय करतात? सी पॉइंटला पोहोचण्यासाठी, सेंट्रल मॅक्सिमाला पोहोचण्यासाठी एक्झॅक्टली तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळे पाथ डिफरन्स काय येणार आहे इथं? पाथ डिफरन्स इज ऑलवेज इक्वल टू 0 येणार. आता पाथ डिफरन्स जर 0 असेल तर काय होतं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. बरोबर. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार झाला की तिथली इंटेन्सिटी काय होते? वाढते. लक्षात येते? तर इन दिस वे सेंट्रल मॅक्सिमा इज फॉर्मड. सो सेंट्रल मॅक्सिमाला फॉर्म होण्यासाठी रेज किती अँगल मध्ये ट्रॅव्हल करतात? 0 अँगल मध्ये. ते बेंड होत नाही, स्ट्रेट जाणार आहे. कारण त्या ऑब्स्टॅकल पासून काय होणार आहे? डिफरंट अँगलला ऑल डायरेक्शन रेज बेंड झालेले असणार आहेत. तर त्याच्यामधले कुठले रेज कन्सिडर करायचे आहेत? फक्त स्ट्रेट डायरेक्शन जाणारे रेज. तर स्ट्रेट डायरेक्शन जाणारे सगळे जे रेज आहेत ते अजिबात
एकमेकाबरोबर इतर रेज बरोबर अजिबात पाथ डिफरन्स प्रोड्यूस करत नाहीत. पाथ डिफरन्स काय होणार आहे? झिरोच असणार आहे सगळं. ए पासून निघालेली वेव्ह, बी पासून निघालेली वेव्ह यांच्यामध्ये सी पॉइंटला पोहोचण्यासाठी पाथ डिफरन्स 0. तसं एच्या जस्ट खालची, बीच्या जस्ट वरची जर वेव्ह कन्सिडर केली तर त्या दोन वेव्ह मध्ये देखील त्या दोन वेव्हनी देखील सेम पाथ ट्रॅव्हल केलेला असणार आहे. देअरफॉर पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0 येणार आणि पाथ डिफरन्स 0 झाला की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होणार. आणि इथं सेंट्रल मॅक्सिमा कशामुळे फॉर्म होते हे एक सेंटेन्स लक्षात घ्या. सेंट्रल मॅक्सिमा is formed due to constructive interference. Central maxima is formed due to constructive interference of all waves. Constructive interference of all waves. Okay, coming through slit. ठीक आहे. स्लिट मधून निघणाऱ्या ज्या सगळ्या वेव्ज आहेत त्या सगळ्या वेव्हच्या, हे बघा हा वर्ड महत्वाचा आहे, constructive interference of all waves coming through the slit and therefore intensity is maximum. ओके, therefore काय होणार आहे? मॅक्सिमम इंटेन्सिटी ऍट सेंट्रल मॅक्सिमा. आता फर्स्ट मॅक्सिमा कशी फॉर्म होते बघा. फर्स्ट मॅक्सिमा कुठं असेल लक्षात येते ना? सेंट्रल मॅक्सिमा नंतर काय येणार आहे? तुमची फर्स्ट मिनिमा येणार आणि फर्स्ट मिनिमा फॉर्म झाल्यानंतर त्याच्यानंतर फर्स्ट मॅक्सिमा येणार. त्याच्यानंतर काय येणार आहे? सेकंड मिनिमा येणार. सेकंड मिनिमाच्या वर काय असणार आहे? तुमची सेकंड मॅक्सिमा येणार. या पद्धतीने हा पॅटर्न जो आहे तो रिपीट होत जाणार आहे. ठीक आहे. आता फर्स्ट मॅक्सिमा वर कुठेतरी फॉर्म होणार, त्याच्यामुळे रेज काय होणार आहे? ऍट अन अँगल, सर्टन अँगल θ1 जाणारे रेज आपल्याला कन्सिडर करावे लागतील. बरोबर. आता इथं असा एक क्वेश्चन आहे की सेंट्रल मॅक्सिमाला एक फक्त ब्राईट पॉइंट का मिळत नाही? हा स्प्रेडेड ब्राईटनेसचा रिजन का मिळणार? लक्षात घ्या. हे बघा, बरोबर हा सेंटरचा जो एक पॉइंट असणार ना, त्या ठिकाणी एक्झॅक्टली पाथ रेफरन्स काय असणार आहे? 0 असणार आहे. बरोबर. आणि सेंट्रल मॅक्सिमाच्या थोडंसं खाली गेलो किंवा थोडंसं वर गेलो तर पाथ रेफरन्स काय होणार आहे? 0चा काय होणार आहे? फॉर एक्झाम्पल सुरुवातीला 0 लॅम्बडा पाथ रेफरन्स एक्झॅक्टली सी पॉइंटला असणार. त्याच्या थोडंसं वर घेतलं की काहीतरी 0.1 लॅम्बडा तयार होणार. त्याच्या आणखी थोडंसं वर गेलं की 0.2 लॅम्बडा तयार होणार. 0.3 लॅम्बडा, 0.4 लॅम्बडा, 0.5 लॅम्बडा. जोपर्यंत आपण 0.5 लॅम्बडाला जाऊन पोहोचत नाही, 0.5 लॅम्बडाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होणार ना. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे तिथं 0 लाईट तयार होणार. म्हणजे सी पॉइंट पासून फर्स्ट मिनिमाला पोहोचेपर्यंत लाईट तुम्हाला मिळतच जाणार. लक्षात घ्या. फक्त इंटेन्सिटी काय होणार? कमी 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 होत जाणार. ओके. कारण असं होणार नाही की सी पॉइंटला काय होणार? सगळ्यात जास्त लाईटची इंटेन्सिटी मिळणार, कारण एक्झॅक्टली पाथ डिफरन्स तिथं सी ला काय झालाय? 0 झालाय. त्याच्या थोडंसं वर गेलं तर 0.1 लॅम्बडा. आता 0.1 लॅम्बडाला परफेक्टली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पण नसणार किंवा परफेक्टली डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पण नसणार आहे. मधली कुठली तरी कंडिशन असणार आहे. आणि मधल्या कंडिशनला पूर्ण डार्कनेस तर येणार नाही, काहीतरी ब्राईटनेस येणार ना. आणि त्याच्यामुळं सेंट्रल मॅक्सिमाचा जो एक पॉइंट आहे त्याच्या वर जाईल तसं काय होणार आहे? ब्राईटनेस थोडा कमी कमी होत जाणार आणि फर्स्ट मिनिमाला बरोबर पूर्ण 0 होणार. त्याच्यामुळे आपल्याला एक सर्टन पॉइंट मिळणार नाही सेंट्रल मॅक्सिमाचा, सिंगल पॉइंट मिळणार नाही. फक्त इथं काय होतंय? सी या पॉइंटला सगळ्यात जास्त ब्राईटनेस मिळणार, कारण पूर्णपणे तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म होतोय. लक्षात येत आहे? कारण पाथ डिफरन्स स्क्रीन सेंटर पासून आपण जसं वर जाऊ ना तसं पाथ डिफरन्स काय होतो? चेंज होत राहतो कंटिन्युअसली. 0 लॅम्बडा, 0.1 लॅम्बडा, 0.2 लॅम्बडा, 0.3 लॅम्बडा, 0.4 लॅम्बडा, 0.5 लॅम्बडा, म्हणजे λ/2 झालं की लगेच डार्क बँड. मग 0.6 लॅम्बडा, 0.7 लॅम्बडा, 0.8 लॅम्बडा, 0.9 लॅम्बडा, 1 लॅम्बडा. कधीतरी 1 लॅम्बडा होणार. 1 लॅम्बडा झालं की परत काय होणार आहे? ब्राईट बँड तयार होणार. परत 1.1 लॅम्बडा, 1.2 लॅम्बडा, 1.3 लॅम्बडा, 1.4 लॅम्बडा, 1.5 लॅम्बडा झालं की परत डार्क बँड तयार होणार. त्याच्यामुळे एका सर्टन पॉइंटला फक्त ब्राईटनेस मिळणार नाही आपल्याला. तो ब्राईटनेस काय होणार आहे? एका सर्टन पॉइंटला मॅक्सिमम मिळणार आणि तो साईडला कमी 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 होत जाणार. असं ते होणार आहे. लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की सिंगल पॉइंट ब्राईट बँडचा आपल्याला मिळणार नाही, पॉइंट मिळणार नाही.
this region मिळणार आहे ब्राईटनेस. ओके, आता फर्स्ट मॅक्सिमा कशी फॉर्म होते? दिस इज वन्स अगेन स्लीट. Okay, so these are the rays parallel to each other. They are going to bend at an angle, suppose θ1. Convex lens, screen, we get here first maxima. आता फर्स्ट मॅक्सिमा फॉर्म होण्यासाठी वन्स अगेन AB इज अ स्लिट and when Bn become equal to 3 लॅम्बडा बाय 2. कारण लक्षात घ्या, हा जो बीम आहे मी दाखवलेला बीम, हा सुरुवातीला स्ट्रेट असणार, म्हणजे अँगल θ1 0 असणार, त्यावेळी Bn देखील 0 असणार आहे. मी जसा हा बीम तिरका 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 करत जाईल तसा अँगल θ1 काय होणार, वाढत 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 जाणार आणि हे Bn डिस्टन्स वाढत वाढत जाणार आहे. ते Bn डिस्टन्स सुरुवातीला किती फॉर्म होणार आहे? Bn डिस्टन्स सुरुवातीला 0 असणार, त्याच्यानंतर वाढत वाढत जाऊन कधीतरी लॅम्बडा बाय 2 होणार, मग लॅम्बडा होणार, मग त्याच्यानंतर 1.5 लॅम्बडा म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2 होणार, मग 2 लॅम्बडा होणार. या पद्धतीने म्हणजे Bn डिस्टन्स जसं बीम जसं आपण तिरका करत जाऊ तसं Bn डिस्टन्स वाढत वाढत जाणार आहे. ओके, आणि Bn 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा तयार झालं. Bn डिस्टन्स लक्षात घ्या, 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा तर मिनिमा फॉर्म होता. आणि तसं Bn 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2, 7 लॅम्बडा बाय 2 असं जर फॉर्म झालं तर काय होणार आहेत? मॅक्सिमा फॉर्म होणार. आता Bn 3 लॅम्बडा बाय 2 झाल्यानंतर इथं फर्स्ट मॅक्सिमा म्हणजे ब्राईटनेस का तयार होणार? ओके, आता Bn समजा 3 लॅम्बडा बाय 2 असेल आणि या स्लिटला आपण 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. किती? 3 इक्वल पार्ट्स मध्ये, लाईक दिस. दिस पॉइंट इज C1, दिस पॉइंट इज C2. आता बघा, जॉमेट्रीनुसार Bn जर 3 लॅम्बडा बाय 2 असेल तर हे C1 टू फॉर एक्झाम्पल N1 डिस्टन्स हे काय असणार आहे? लॅम्बडा बाय 2 येणार. हे येणार 2 लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा येणार आणि हे 3 लॅम्बडा बाय 2. आता AC1 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्ज, C1 C2 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्ज बरोबर काय करतात? लॅम्बडा बाय 2 चा पाथ डिफरन्स करतात. बघा, A पॉइंट पासून निघालेली वेव्ह आणि C1 पॉइंट पासून निघालेली वेव्ह याच्यामध्ये बरोबर लॅम्बडा बाय 2 चा एक्स्ट्रा डिस्टन्स आहे, पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2. सिमिलरली A च्या जस्ट खालची वेव्ह आणि C1 च्या जस्ट खालची वेव्ह यांच्यामध्ये देखील लॅम्बडा बाय 2 चा पाथ डिफरन्स असणार आहे. आणि अशा प्रकारे AC1 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्ह, C1 C2 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्ह बरोबर लॅम्बडा बाय 2 चा पाथ डिफरन्स क्रिएट करत असल्यामुळं या सगळ्या वेव्ह एकमेकाला कॅन्सल आउट करणार. आता C2B या पार्ट मधल्या सगळ्या वेव्ह ज्या आहेत त्या मात्र काय होणार नाहीत, त्यांना कॅन्सल आउट करणारा रिजनच नाहीये, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म करणारा. आणि त्याच्यामुळे C2B मधल्या सगळ्या वेव्स काय होणार आहेत? स्क्रीनवरल्या या पॉइंटला जाऊन काहीतरी ब्राईटनेस तयार करणार आहेत. आता सेंट्रल मॅक्सिमाला काय होत होतं, म्हणून मी ते सेंटेन्स व्यवस्थित लिहिलेलं होतं, इम्पॉर्टंट सेंटेन्स होतं काय, की सेंट्रल मॅक्सिमाला सगळ्या वेव्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार करतात. तर फर्स्ट मॅक्सिमाला संपूर्ण स्लिट मधल्या सगळ्या वेव्स नाही, 2/3 पार्ट तर निघूनच गेला ना, शिल्लक किती राहिला? 1/3. म्हणजे फर्स्ट मॅक्सिमा हे 1/3 वेव्स मुळेच तयार होतात. जेवढ्या जास्त वेव्हचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तेवढा जास्त ब्राईटनेस. वेव्हच कमी पोहोचल्या तर ऑटोमॅटिकली काय होणार? कमी ब्राईटनेस तयार होणार. आणि म्हणून सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त असते, फर्स्ट मिनिमाची त्याच्यापेक्षा कमी येणार आहे. ओके, आता इथं फर्स्ट मिनिमाचं इक्वेशन काय येणार बघा, हा अँगल θ1 असेल तर इथं काय येणार आहे? अँगल θ1. म्हणजे फर्स्ट मिनिमा फॉर्म होण्यासाठी कंडिशन काय आहे बघा, Bn इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2 असलं पाहिजे अँड दिस स्लिट AB इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स. तर AC पार्ट मधल्या सगळ्या वेव्स, C1 C2 पार्ट मधल्या सगळ्या वेव्सला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स करतात. ओके, लॅम्बडा बाय 2 चा पाथ डिफरन्स तयार करतात, त्याच्यामुळे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो अँड ऑल द वेव्स इन पार्ट AC1 कॅन्सल आउट द वेव्स इन पार्ट C1 C2. ओके, अँड the waves from
the part C2B can reach this point and therefore first maxima is formed. ओके, म्हणजे टोटल वेव्ज मधल्या फक्त 1/3 पार्ट मधल्या ज्या वेव्ज आहेत त्याच फक्त काय करणार आहेत, फर्स्ट मॅक्सिमा फॉर्म करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा ब्राईटनेस काय असणार आहे, ऍज कम्पेअर टू सेंट्रल मॅक्सिमा कमी असणार आहे फर्स्ट मॅक्सिमाचा. ठीक आहे. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे ABN, या राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय येणार, मध्ये काय येणार बघा, साइन θ1 इज इक्वल टू अपोजिट साइड दॅट इज BN डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे काय येणार आहे, सॉरी हायपोटेनियस म्हणजे काय येणार आहे, दॅट इज A. ओके, साइन θ1 इज इक्वल टू BN डिवायडेड बाय काय येणार, A येणार. ओके, सो साइन θ1 इज इक्वल टू BN म्हणजे किती आहे, 3 λ/2 डिवायडेड बाय A, अँड देअरफॉर इक्वेशन येणार आहे A sin θ1 इज इक्वल टू 3 λ/2. हे येणार आहे इक्वेशन ऑफ द फर्स्ट मॅक्सिमा. लक्षात येते. त्याच पद्धतीनं सेकंड मॅक्सिमा कशी फॉर्म होणार बघा. सेकंड मॅक्सिमा, याच्यावरून सेकंड मॅक्सिमाचं इक्वेशन मिळेल आणि त्याच्यावरून जनरल इक्वेशन ऑफ nth मॅक्सिमा आपल्याला मिळू शकेल. सेकंड मॅक्सिमा, आता सेकंड मॅक्सिमा आणखी वर कुठंतरी असणार आहे, म्हणजे हा अँगल काय करावा लागेल आपल्याला, आणखी वाढवावा लागेल. सो वन्स अगेन सपोज दिस इज द स्लीट. Okay, and consider the rays traveling at an greater angle, that is θ2. Here there is a second maxima. आता अँगल वाढवल्यामुळे BN हे डिस्टन्स आणखी वाढलेलं असणार आहे. ओके, सो दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B, दिस इज स्लीट विड्थ that is equal to AB or A. ठीक आहे, हे BN डिस्टन्स वाढून किती व्हायला पाहिजे, आता 5 λ/2 व्हायला पाहिजे. हा अँगल किती असणार आहे, वन्स अगेन हा अँगल असणार आहे θ2. आता इथं काय होणार बघा, rays are traveling at an angle θ2 such that BN is equal to 5 λ/2 and now the slit is divided into 5 equal parts. आता स्लीटला काय करायचं आहे, 5 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा पॉइंट C1 आहे, हा पॉइंट C2 आहे, हा पॉइंट C3 आहे आणि हा पॉइंट C4 आहे. ओके, आता वेव्हज या पद्धतीने ट्रॅव्हल करणार आहेत. आता बघा, AC1 आणि C1 C2 या पार्ट मधल्या सगळे वेव्हज, जे स्लीटला आता 5 इक्वल पार्ट मध्ये जर कन्सिडर केलं तर BN हे 5 λ/2 असेल तर इथे किती येणार आहे, λ/2 म्हणजे C1 फॉर एक्झाम्पल हा पॉइंट N1 असेल, C1 N1 λ/2 येणार, C2 N2 2 λ/2, C3 इथला पॉइंट N3, C3 N3 म्हणजे काय होणार आहे, 3 λ/2, इथे येणार 4 λ/2 दॅट इज 2 λ अँड लास्ट इज 5 λ/2. त्याच्यामुळे आता AC1 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्हज, C1 C2 या पार्ट मधल्या सगळ्या वेव्हज बरोबर λ/2 चा पाथ डिफरन्स क्रिएट करतात, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म होतो आणि सगळ्या वेव्हज एकमेकाला कॅन्सल आउट करतात. सिमिलरली C2 C3 मधल्या सगळ्या वेव्हज, C3 C4 मधल्या सगळ्या वेव्हज बरोबर पुन्हा एकदा λ/2 चा पाथ डिफरन्स प्रोड्यूस करतात अँड देअरफॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स टेक्स प्लेस, ऑल वेव्हज आर कॅन्सल्ड आउट. आणि अशा प्रकारे A पासून C4 पर्यंतच्या सगळ्या वेव्ह ज्या आहेत त्या कॅन्सल आउट होणार आहेत. फक्त कुठल्या वेव्ह शिल्लक राहणार आहेत, C4B पार्ट मधल्या वेव्ह शिल्लक राहणार आहेत आणि त्याच वेव्ह फक्त काय करणार आहेत, या ठिकाणी ब्राईटनेस तयार करणार आहेत. आता पुन्हा एकदा बघा, सेंट्रल मॅक्सिमाला सगळ्या वेव्ह रिस्पॉन्सिबल होत्या, फर्स्ट मॅक्सिमाला फक्त 1/3 पार्ट मधल्या वेव्ह, एवढ्या पार्ट मधल्या. सेकंड मॅक्सिमाला 1/5 पार्ट मधल्या वेव्ह, 1/5 पार्ट मधल्या वेव्ह फक्त इथं ब्राईटनेस तयार करत असल्यामुळे तो ब्राईटनेस आणखी कमी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे फर्स्ट मॅक्सिमापेक्षा
कमी ब्राईटनेस सेकंड मॅक्सिमाचा असणार, त्याच्यापेक्षा कमी ब्राईटनेस थर्ड मॅक्सिमाचा असणार. अँड इन दिस वे ब्राईटनेस काय होणार आहे, कमी 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 किंवा इंटेन्सिटी काय होणार, कमी 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 होत जाणार आहे. लक्षात येत आहे. आता पुन्हा एकदा इथं इक्वेशन काय येणार बघा, साइन थिटा 2 इज इक्वल टू वन्स अगेन bn डिवायडेड बाय a येणार. bn येणार आहे आता 5 λ/2 डिवायडेड बाय a, अँड देअरफॉर a sin theta 2 इज इक्वल टू काय येणार आहे, 5 λ/2. So this is the equation of the second maxima. So hence general equation of nth maxima येणार आहे, general equation of nth maxima येणार आहे a sin theta n इज इक्वल टू, सुरुवात कुठून होते, 3 λ/2 पासून, त्याच्यामुळं 2n + 1/2 लॅम्बडा. यांची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट मॅक्सिमा जर घेतली, फर्स्ट मॅक्सिमा म्हणजे n इज इक्वल टू 1, 2 + 1 3, 3/2 लॅम्बडा येणार फर्स्ट मॅक्सिमा. सेकंडला 2 × 2 4 + 1 5, 5 λ/2 सेकंडला. थर्डला 3 × 2 6 + 1 7 λ/2 येणार. तर हे झालं nth मॅक्सिमाचं इक्वेशन. पुन्हा एकदा हे इक्वेशन कशासाठी वापरायचं, nth मॅक्सिमाचा अँगल किंवा अँग्युलर पोझिशन काढण्यासाठी, किती अँगलला nth मॅक्सिमा फॉर्म झालेली आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. त्याचबरोबर या डायग्राम मध्ये लक्षात घ्या, सो दिस इज द डिस्टन्स ऑफ nth मॅक्सिमा अँड दिस इज द डिस्टन्स ऑफ कॅपिटल डी. तर या डायग्राम वरून काय येणार आहे, tan θ n इज इक्वल टू काय येणार आहे, xn डिवायडेड बाय d येणार आहे. आता sin θ n इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू tan θ n येणार, कारण हा अँगल काय असतो, जनरली व्हेरी स्मॉल असतो. स्मॉल अँगलला sin θ इज इक्वल टू tan θ असणार आहे. अँड देअरफॉर a इंटू sin θ च्या ठिकाणी ठेवू शकतो xn बाय d इज इक्वल टू 2n + 1/2 लॅम्बडा येणार. अँड दिस इज द पोझिशन ऑफ द nth मॅक्सिमा फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा. म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा पासून nth मॅक्सिमा किती डिस्टन्सला फॉर्म होणार आहे, दॅट इज 2n + 1/2 लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय a. ओके, सो डिफ्रॅक्शनचे हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले बघा, आतापर्यंत आपण काय काय स्टडी केले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, मिनिमाचे 2 फॉर्म्युले आहेत, मॅक्सिमाचे 2 फॉर्म्युले आहेत. ओके, मिनिमाचे 2 फॉर्म्युले बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतोय मी. डिफ्रॅक्शन मध्ये मिनिमा किंवा डार्क बँडचा क्वेश्चन आला तर हे 2 फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पहिला आहे a sin θ n इज इक्वल टू n लॅम्बडा अँड xn इज इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय a. ओके, मॅक्सिमाचा फॉर्म्युला काय असतो, a sin θ n इज इक्वल टू 2n + 1/2 लॅम्बडा आणि डिस्टन्स ऑफ nth मॅक्सिमा येणार आहे 2n + 1/2 लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय a. ओके, तर हे मॅक्सिमा आणि मिनिमाचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा किती असणार आहे, ब्रेड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. ओके, विड्थ किंवा ब्रेड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. बघा, हा एक फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. आता सेंट्रल मॅक्सिमा जी आहे ती कुठून कुठपर्यंत स्प्रेड झालेली आहे, वरच्या साईडची फर्स्ट मिनिमा ते खालच्या साईडची फर्स्ट मिनिमा. फर्स्ट मिनिमा पासून फर्स्ट मिनिमा पर्यंत काय झालेली असणार आहे, सेंट्रल मॅक्सिमा स्प्रेड झालेली असणार आहे. ओके, अँड देअरफॉर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा काही वेळेला क्वेश्चन मध्ये काढायला सांगितलं जातं. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इज इक्वल टू काय येणार आहे, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट मिनिमा. डिस्टन्स बिटवीन काय येणार आहे, फर्स्ट मिनिमा येणार आहे. बरोबर आहे ना. ही डायग्राम बघा, डायग्राम हे बघा, या डायग्राम मध्ये इथं तुमची फर्स्ट मिनिमा आहे, तसं खाली पण फर्स्ट मिनिमा असणार आहे.
जसं वर फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्सिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्सिमा असणार, तसं खाली पण असणार ना. ही सेंट्रल मॅक्सिमा जी आहे ती एका पॉइंटला नसून ती काय होणार आहे, वर फर्स्ट मिनिमा पर्यंत असणार आणि खाली फर्स्ट मिनिमा पर्यंत असणार आहे. आणि ही सगळी विड्थ कुणाची येणार आहे, सेंट्रल मॅक्सिमाची येणार आहे. म्हणजे दोन फर्स्ट मिनिमा, या दोन लगतच्या फर्स्ट मिनिमा ज्या आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. लक्षात येते का बघा, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट मिनिमा ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा. ओके, width of central maxima is equal to distance between first minima on either side of maxima, either side of central maxima. ओके, आता फर्स्ट मिनिमा किती डिस्टन्सला आहे बघा. फर्स्ट मिनिमा एक्सएनचा फॉर्म्युला आहे. एक्सएनचा फॉर्म्युला काय, एन लॅम्बडा डी बाय डी. म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा पासून वर फर्स्ट मिनिमा किती असणार, लॅम्बडा डी बाय ए ला असणार. तसं खालची मिनिमा किती डिस्टन्सला असणार, लॅम्बडा डी बाय ए. ओके, म्हणजे लॅम्बडा डी बाय ए प्लस काय होणार आहे, लॅम्बडा डी बाय ए. लक्षात येते का मी काय सांगतोय. म्हणजे ही सेंट्रल मॅक्सिमा असेल, इथं फर्स्ट मिनिमा असेल, वरची फर्स्ट मिनिमा, आणि ही खालची फर्स्ट मिनिमा असेल. तर फर्स्ट मिनिमा सेंट्रल मॅक्सिमा पासून किती डिस्टन्सला तयार होणार, लॅम्बडा डी बाय ए. खालची फर्स्ट मिनिमा किती तयार होणार आहे, लॅम्बडा डी बाय ए. त्याच्यामुळे ही टोटल विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा काय येणार आहे, दॅट इज 2 लॅम्बडा डी डिवायडेड बाय ए. 2 लॅम्बडा डी बाय ए. आणि ही झाली विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. त्याच पद्धतीनं अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमाचा फॉर्म्युला काय येतो, अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा किती अँगल मध्ये स्प्रेड झालेले असणार आहे, त्याला अँग्युलर विड्थ म्हणायचं. ओके, डब्ल्यू थिटा हे येणार आहे 2 लॅम्बडा डिवायडेड बाय ए. 2 लॅम्बडा बाय ए असं देखील काढू शकताय, किंवा साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए या पद्धतीनं थिटा काढायचा आणि तो थिटा जो आहे तो डबल करायचा. म्हणजे फर्स्ट मिनिमाचा जो अँगल असणार आहे ना तो काढायचा आणि तो अँगल डबल करायचा. सो अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा 2 लॅम्बडा बाय ए हे रेडियन मध्ये येणार आहे, लक्षात घ्या. दिस विल बी इन रेडियन. किंवा अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा असं देखील काढू शकताय. फर्स्ट मिनिमाचा अँगल किती येणार बघा, अँगल ऑफ फर्स्ट मिनिमाचा अँगल, वरच्या बाजूचा अँगल किती येणार आहे, म्हणजे सेंट्रल मॅक्सिमाच्या वरची जी मिनिमा असणार आहे त्याचा अँगल किती येणार आहे बघा. हा फॉर्म्युला आहे, ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो ए साइन थिटा 1 इज इक्वल टू काय येणार आहे, फक्त लॅम्बडा येणार. अँड देअरफॉर थिटा 1 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए येणार. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए. आणि त्याच्यामुळे अँग्युलर विड्थ काय येणार आहे, याचं डबल असं देखील काढलं जातं. अँग्युलर विड्थ इज इक्वल टू दॅट इज 2 थिटा, दॅट इज 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए. आणि अँगल रेडियन मध्ये असेल, स्मॉल असेल तर काय होणार, हे 2 लॅम्बडा बाय एच येणार. परत हाच फॉर्म्युला येतो 2 लॅम्बडा बाय ए. ओके, हे दोन फॉर्म्युले अँग्युलर विड्थ साठी आहेत. तर डिफ्रॅक्शनचे एवढे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले तर सगळे डिफ्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पुन्हा एकदा फक्त फॉर्म्युले रिवाइज करतो आणि आपलं हे लेक्चर आता एंड होणार. ओके, बघा फॉर्म्युले काय आहेत. फर्स्ट मिनिमाचे फॉर्म्युले काय आहेत, ए साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा अँड एक्सएन इज इक्वल टू एन लॅम्बडा डी डिवायडेड बाय ए. मॅक्सिमाचे फॉर्म्युले काय आहेत, मॅक्सिमा म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा सोडून बाकीचे सगळे. ए साइन थिटा एन इज इक्वल टू 2n प्लस 1 बाय 2 लॅम्बडा. किंवा डिस्टन्स ऑफ nth मॅक्सिमम येणार आहे n इथे येणार आहे, दॅट इज 2n प्लस 1 बाय 2
लॅम्बडा डी बाय ए. ओके, आणि सेंट्रल मॅक्सिमाचा फॉर्म्युला काय आहे? सेंट्रल मॅक्सिमाशी रिलेटेड विड्थचा फॉर्म्युला आहे तो 2 लॅम्बडा डी बाय ए. ही लिनियर विड्थ झाली मीटरमध्ये 2 लॅम्बडा डी बाय ए. आणि अँग्युलर विड्थ क्वेश्चन मध्ये जर विचारलं तर दोन फॉर्म्युले आहेत. अँग्युलर विड्थ येणार आहे 2 लॅम्बडा बाय ए तरी किंवा 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए. हे आन्सर तुमचं नेहमी रॅडियन मध्ये असणार आहे. हे आन्सर तुमचं डिग्रीमध्ये येऊ शकतं. हे 2 लॅम्बडा बाय ए किंवा 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए. एवढे फॉर्म्युले पाठ केला तर डिफ्रॅक्शनचे मोस्टली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ठीक आहे. तर या पद्धतीनं डिफ्रॅक्शन मध्ये सेंट्रल मॅक्सिमा मिनिमा फॉर्म होतात आणि त्यांचे इक्वेशन जे आहे ते या पद्धतीने येणार आहेत. एवढेच इक्वेशन लक्षात ठेवा डिफ्रॅक्शन से रिलेटेड. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.